बुवा बरेच काय बोलून गेल्या, बरेच काय बोलून गेले. आज घेतो त्यांचा समाचार बघा कसा. काय समाचार आज झलक बातम्याच देतो. आज झलक बातम्याच घ्या. काय म्हणतात बुवा? लाल जाणून घे आणि नंतर या लाल टोपीवर बोल. आता मग बुवा काय आणले होते? फेटा. आहे की नाही? असं मस्त पैकी फेटा घालून आले होते की नाही? मग काय म्हणायचं मला बघा. थांबा जरा थांबा, थांबा जरा थांबा, ओ फेटेवाले आबा. होते की नाही? आबा सारखे मी ह्याव करी तर त्याव करी. थांबा जरा थांबा, ओ फेटेवाले आबा. किती मारता व तुम्ही या उलट्या बोंबा. मग देऊ काय सांगा यांना एक खंबा. मग देऊ काय सांगा यांना एक खंबा. काय म्हणालोय, काय म्हणालोय? यांना एक खंबा देतो बोलले ना बुवा. उद्या कापायचा आहे, कापायचा आहे. मग कापल्यावर काहीतरी लागेल की नाही यांना? बुवा घ्या खंबा, पेटेवाला पण घ्या आणि खंबा पण घ्या. कापल्यावर त्याच्या बरोबरच घ्या. त्यानंतर बुवा म्हणतात, बुवा रडत रडत बारी गेला. हा बुवा, हा समाज बसलेला आहे, समाज सांगेल बुवाने कशी बारी गेला. तू काय सांगणार रे? बुवांना मी पहिल्या बारीत आवाज आवाज केलं होतं की नाही भाऊजी? बुवांना आदरानं बोललो होतो, पण बुवा आल्याला मला अरे तुरे करायला लागले. ए बुवा, आता मी पण तुला अरे तुरे करतो. काय म्हणतात बुवा? हा बुवा आले, रणांगणात आले आणि बुवा देवाचं नामस्मरण राहिलं बाजूलाच, है ना? बुवा रणांगणात आलाय, जरा देवाचं नामस्मरण करा. आणि मग कैलास गोंगडा व्हायला ना, देवाचं नामस्मरण करा. मग कैलास गोंगडा काय चढायचं तर चढा. अरे ज्या बुवाला धास्ती आहे, धास्ती बुवा कैलास बुवाची, म्हणून तू आलेला कैलास बुवावर घेतलास. जर तू शाहीर असतस ना, शाहीर, तर पहिला नामस्मरण केलं असतस. म्हणून बुवा हात येतो बघा कशी. बघा सुंदर विषय आणलाय भावी. हळूहळू घेऊया, जरा बुवाकडे पण वळूया आणि विषय पण घेऊया. सांगतो गंमत याच्या हो कामाची. बघा काही गंमत आणले बघा. अहो सांगतो गंमत बघा याच्या कामाची. नाही अक्कल या बुवाला शेताची. काय म्हणालोय? सांगतो गंमत
काय म्हणतात माझं हे गाणं येणार आहे, माझं ते गाणं येणार आहे. बुवा इथं कशाला मार्केटिंग करायला आलाच काय? माझं हे गाणं येणार आहे, माझं ते गाणं येणार आहे. त्यानंतर काय ते बोलले, जेवायला चला जेवायला चला. बुवाचं आहे ना जेवणावर जास्त लक्ष आहे, गाण्यावर जास्त लक्ष आहे, गाण्यावर नाही. बघा अजून एक विषय घेतो मला कसा, तुम क्या जानो मेरे दिल में तुम रहती हो, धड़कन की तरह ओ मेरे यार बदल ना जाना मौसम की तरह. म्हणून काय म्हणायचं बघा बुवा, बघा आता तुझा पुरुषात तो मी उतरीन. लोगडे बुवा लुगडाने जावया आलो तुला मी तयारी करून. मग आज बुवाला पाठव तो मी बांगड्या भरून. आज बुवाला पाठव तो मी बांगड्या भरून. मग आज बुवाला पाठव तो मी बांगड्या भरून. मग आज बुवाला पाठव तो मी बांगड्या भरून. तुझा पुरुषात तो उतरीन, तुझा पुरुषात तो उतरीन. लुगडे जावया तुला मी तयारी करून. मग आज बुवाला पाठव तो मी बांगड्या भरून. मग आज बुवाला पाठव तो मी बांगड्या भरून. मग आज बुवाला पाठव तो मी बांगड्या भरून. ब्रह्मचारिणी नारदमुनी देवा ऐकून घेशील काय, देवा ऐकून घेशील काय, देवा ऐकून घेशील काय. काय म्हणतोय नारदमुनी म्हणतोय देवा श्रीहरीला. ब्रह्मचारिणी नारदमुनी देवा ऐकून घेशील काय, देवा ऐकून घेशील काय, देवा ऐकून घेशील काय. आता 16,000 बायका तुझ्या, 16,000 बायका तुझ्या एक त्यातली देशील काय, एक त्यातली देशील काय, एक त्यातली देशील काय. अरे नारदा सांगतो चारदा, अरे नारदा सांगतो चारदा. तिथे नाही दिसणार तुला मी वगैरे शिरून. मग आज बुवाला पाठव तो मी बांगड्या भरून. 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 पुराण खाली घडली आहे गोष्ट सांगतो मी घरी, गोष्ट सांगतो
गणाची गोष्ट देणे काही सुंदर आहे. माझ्या पुळ्याचा गणपती आहे विश्वाचा अधिपती, रवसा पावतो भक्तावरती, स्वयंभू श्रीदेव तो गणपती. एक वर्षाने आला घरी, एक वर्षाने आला घरी, बसून मुद्रावरी. एक वर्षाने आला घरी, बसून मुद्रावरी. ओ सरल्या श्रावण सरी, भक्तिभाव नाटे पहावरी. ओ सरता श्रावण सरी, भक्तिभाव नाटे बघावरी. ओ सरता श्रावण सरी, भक्तिभाव नाटे बघावरी. एक वर्षाने आला घरी, बसून मुद्रावरी. एक वर्षाने आला घरी, बसून मुद्रावरी. ओ सरता श्रावण सरी, भक्तिभाव नाटे पहावरी. ओ सरता श्रावण सरी, भक्तिभाव नाटे पहावरी. नंतर बुवा गवळणीत येऊन म्हणतात, काय म्हणतात? गवळणी बाई तुला सोडणार नाही, मला तू पियाला देशील का? तुझी एका भोगाची मटकी ती हाय, माझ्या दांडून फोडू काय? तुझी एका भोगाची मटकी ती हाय, माझ्या दांडून फोडू काय? उत्तर कसं द्यायचंय बघा. लई बाईचा वट अडवतो हा वाट, लई बाईचा वट अडवतो हा वाट, तुला दूध पियाला मी देणार, तुला दूध पियाला मी देणार. जा घरी तुझ्या तू आईची चाळ, घरी आहे ना तुझ्या, जा ना तिथं, आमच्याकडे कशाला येतोस भीक माग्या. जा घरी तुझ्या तू आईची चाळ, ती दुधानं भरलेलं वाट. गवळणी बाई लई बाईचा वट अडवतो हा वाट, लई बाईचा वट अडवतो हा वाट, तुला दूध पियाला मी देणार. तुझ्या तू आईची चाळ, जा घरी तुझ्या तू आईची चाळ, दुधानं भरलेलं वाट. जा घरी तुझ्या तू आईची चाळ, दुधानं भरलेलं वाट. जा घरी तुझ्या तू आईची चाळ, दुधानं भरलेलं वाट. जा घरी तुझ्या तू आईची चाळ, दुधानं भरलेलं वाट. हा उलाड रेडा जरी दिसला येडा,
दिसतोय येडा हावनाड रेडा, दिसतोय येडा हावनाड रेडा, याचा गुपित लावतो मी खोलाईला, जरी हा लागला ढुंगण सोडायला, जरी हा लागला ढुंगण सोडायला, या रेड्याला लावीन मी बोलायला. One, 2, 3, start. येडा उन्हाड रेडा, दिसतोय येडा उन्हाड रेडा, याचं गुपित लावतो मी खोलायला, याचं गुपित लावतो मी खोलायला, जरी हा लागलाय ढुंगण सोडायला, जरी हा लागलाय ढुंगण सोडायला, त्या रेड्याला लावीन मी बोलायला, हा लागलाय ढुंगण सोडायला, त्या रेड्याला लावीन मी बोलायला, लागलाय ढुंगण सोडायला, रेड्याला लावीन बोलायला, समजू नका तुम्ही मला हो साधं, मधून घेतो याच्याकडून भेद, करायचा नाही कुणी माझा हानाद, करायचा नाही कुणी माझा हानाद, घालायचा नाही तुम्ही माझ्याशी बात, घालायचा नाही तुम्ही माझ्याशी बात, घालायचा नाही तुम्ही माझ्याशी बात, बोलूनी दप्तर शोधा हो उतर, बोलूनी दप्तर शोधा हो उतर, लावली अभित मी चालायला, शोधूनी दप्तर शोधा हो उतर, लावली अभित मी चालायला, लागलाय ढुंगण सोडायला, लागलाय ढुंगण सोडायला, रेड्याला लावीन मी बोलायला, लागलाय ढुंगण सोडायला, रेड्याला लावीन मी बोलायला, लागलाय ढुंगण सोडायला, रेड्याला लावीन मी बोलायला, लागलाय ढुंगण सोडायला, रेड्याला लावीन मी बोलायला. दिसतोय येडा उन्हाड रेडा, दिसतोय येडा उन्हाड रेडा, याचा गुपित लावतो मी खोलायला, गुपित लावतो मी खोलायला, लागलाय ढुंगण सोडायला, रेड्याला लावीन मी बोलायला, 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 जरी हा लागला ढुंगण सोडायला, या रेड्याला लावतो मी बोलायला. कसा बुवा शास्त्रात विषय काय गायलाय बघा. संत ज्ञानेश्वरांना त्यावेळी काही उच्चभ्रू लोक संन्यासाची पोरं मोठं निघत होती. संत ज्ञानेश्वरांना त्यावेळी काही उच्चभ्रू लोक संन्यासाची पोरं म्हणून हिमत होती. त्यांना असं बोलण्यात आलं, जर तू खरंच ज्ञानी असशील ना, संत ज्ञानेश्वरांना, जर तू खरंच ज्ञानी असशील तर या रेड्याच्या मुखातून वेद वधवून दाखव. बुवा तोच विषय गायलाय. हा कैलास बुवा ऐनावर केजरीवाल जाणार नाही बुवा, त्याला शास्त्राचा आधार आहे म्हणून तुला रोखोक उत्तर देतोय. तर
काय बुवांना अजून विषय द्यायला पाहिजेत काय? बस कुठे गेले? अजून देऊ काय एक विषय? चला तुमची इच्छा. गोरी गोरी हे कलाइया तना तू तुझे हरी हरी तुडिया अरे अपना बना ले मुझे बालमा बोय उचलून वीडा डोक्यावर बांधून पगडा उचलून वीडा डोक्यावर बांधून पगडा आलाय लढायला बघा ही जडा उचलून वीडा डोक्यावर बांधून पगडा आलाय लढायला बघा ही जडा विषय का तुम्हाला माहिती आहे विषय शिकंडीचा विषय आहे. बस एवढं पुरेच आहे बुवांना. अजून काय घ्यायला पाहिजे? मेलेल्याला काय म्हणायचं? मेलेल्याला काय बोलले बुवा? फक्त ती लाल टोपी आणि लाल टोपी. लाल टोपीचा इतिहास आधी बघून घे, नंतर इथं गायला ये. लाल टोपी बोलतो तर लाल टोपी लाल टोपीचा इतिहास बघ आणि नंतर इथं गायला ये. लाल टोपीचा अर्थ काय येतो नंतर बारी कर माझ्याशी. काय बोलतो आणि काय बोलतो? मी यांच्या गुरूंशी बारी केली, यांच्याशी बारी केली, त्यांच्याशी बारी केली, हे चेले माझ्याशी काय लढणार? अरे हे तुला हे चेलेच काफी आहे, गुरुचा विषय सोडच तू. त्यानंतर बुवा म्हणतात काय? हा बुवा प्रश्न पदावर बोलली. लव्ह लेटर बुवांनी त्यांच्या काळात नाही लव्ह लेटर दिलेली आहे ना. सांगत होते ना लव्ह लेटर बघा, लव्ह लेटर आमच्या काळात लव्ह लेटर. बुवांनी लय लव्ह लेटर गाजवलेलं आहे बुवांनी. त्यांना साधा पेपरवर प्रश्न लिहून दिला ना, लव्ह लेटर सांगायला लागले. बुवांचा प्रश्न पण दिले जरा मला. कुठे गेला रे? हाय काय? हा हे बघा बुवांचा प्रश्न पण. हे बघा लग्नाचा काय बायोडाटा आला काय? फोटो बिटो दिले पाहिजे. पोरी पसंतीला आले ते त्याचं लग्न झालंय काय? झालंय ना? कशाला हे फोटो कशाला दिलेले? बघा एखादी असली तर. त्यानंतर काय बोलणार बुवा? काय तुकडी कूक लांबोरी बुवाचा काहीतरी विषय तुकडी कूक असू द्या. आता काही बोलत नाही जास्त. आता मित्रांनो आपल्या महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे युनेस्कोने त्यांच्या यादीत आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची नावे घेतली. म्हणून मला म्हणायचं आहे काय बघा, मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं. मराठीचा अभिमान आहे, मराठीसाठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणून गातोय. मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं. संतांच्या शिवरायांच्या आशीर्वादाने वागायचं. मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं. 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 संतांच्या शिवरायांच्या
मग तुम्ही शाहीर मोठे तुम्ही मिळवा. योगीराज महाराज आहे महाराष्ट्राची शान, आहे महाराष्ट्राची शान, आहे महाराष्ट्राची शान. त्याचे तंत्रज्ञान याची जगाला झाली जाण, याची जगाला झाली जाण, याची जगाला झाली जाण. किती सांगू गोड कौतुके, किती सांगू गोड कौतुके, हे देण अमृताचं. मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं, मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं, मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं, मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं. संतांच्या शिवरायांच्या, संतांच्या शिवरायांच्या आशीर्वादाने वागायचं. मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं, मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं, मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं, मराठी बोलायचं तुम्ही तर मराठी बोलायचं. आणि मित्रांनो, आजच्या सामन्याचा मुख्य भाग म्हणजे ग्रंथ आधारित प्रश्न आणि उत्तर. वाणी भुवनचा आजच्या बारीचा माझ्यावरचा प्रश्न बघा. एक पुण्यवान राजा, त्याला कोणत्या स्वामींनी 10 अपराधातून स्वतःचे रक्षण करू शकत नाही असं सांगितलं. ते अपराध कोणते, स्वामींचं नाव काय आणि राजाचं नाव काय? मित्रांनो, माझ्या अभ्यासाप्रमाणे मी बुवांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. बघा, त्या स्वामींचं नाव भगवान श्रीकृष्ण, त्या स्वामींचं नाव भगवान श्रीकृष्ण आणि राजाचे नाव नृग राजा, नृग राजा. आणि 10 अपराध बघा सांगतो. पहिला अपराध ब्राह्मणाचा अपमान, दुसरा स्त्रीचा अपमान, तिसरा मित्राचा विश्वासघात, चौथा गुरुचा अपमान, पाचवा अतिथीचा अपमान, सहावा निरपराध्याचा वध, सातवा दुसऱ्याच्या पत्नीवरचा अन्याय, आठवा दुसऱ्याचे धन बळकावणे, नववा धर्माचा नाश करणे आणि 10वा दानाचं अपहरण करणे. बुवा, माझ्या अभ्यासाप्रमाणे मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. ग्रंथ भगवत महापुराण 10वा स्कंद 10वा अध्याय मधलं उत्तर आहे. बुवा, पटलं असेल तर मोठ्या मनानं मान्य करा. त्या बाळाचे नाव बळराम आणि त्या गावाचे नाव वज्रभूमी वृंदावन. बुवा, तुमचं उत्तर चुकीचं आहे. अजून प्रयत्न करा, तुम्हाला उत्तर सापडे. प्रयत्नांती परमेश्वर. म्हणून आजच्या बारीचं माझं शेवटचं गीत सादर करतो. बघा, टाळ चिपळ्या संगे
गजरात रंगला रंगला राम नाम गजरात रंगला राम नाम गजरात रंगला रंगला राम नाम गजरात रंगला संगे वारकरी रंगला पिपळा संगे वारकरी रंगला माझी बेडी बापडी सेवा मी तुमच्या समोर सादर केलेली आहे आणि माझी दुसरी फेरी संपला असं मी जाहीर करतो आणि मुलांना दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. काय म्हणायचं? तुमचं उत्तर देतो मी. प्रश्न विचारला रामदास स्वामी, तुमचं उत्तर रामदास स्वामी बरोबर. मला गाण्यामधून बोलता येणार नाही. धन्यवाद. बघा अशी वाचक मंडळी असली पाहिजे मित्रांनो. या दादांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण त्यांना मनापासून जे वाटलं, मनापासून त्यांना जे वाटलं त्यांना त्यांच्या ज्ञानाप्रमाणे त्यांनी उत्तर दिले. दादा तुमचं नक्कीच अभिनंदन करतो, पण हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. जर तुम्ही खरं उत्तर दिलं तर मोठ्या मनाने हा शाहीर रंगमंचावर मान्य करणार आहे. नुसतं ग्रंथाचं नाव सांगायचं, कोणी पण असू दे, कुठलाही शाहीर असू दे, नुसतं ग्रंथाचं नाव जरी सांगितलं ना तरी हा शाहीर मोठ्या मनाला मान्य करेल. मित्रांनो तुमची रजा घेतो. धन्यवाद.